बरोबर ना. काय काय म्हणजे काय, तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे जो डिस्प्ले आहे, आपण कॉम्प्युटर वापरतो, तर त्या कॉम्प्युटरमध्ये आपल्यासाठी काय नॉलेज आहे किंवा काय इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन अगोदर आपण बघणार आहे. आपली MSCIT झाली आहे, बरोबर आहे. पण आपल्याला MSCIT मध्ये आपण काय शिकलोय ते आपल्याला आजपर्यंत माहिती नाही. बरोबर ना. पण आज जर आपण त्याच्यामध्ये काय करतो, फक्त रिवाइज करायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. बघा, दिलेल्या स्क्रीनमध्ये दिलेल्या स्क्रीनमध्ये हा जो मोठा स्क्रीन दिसतोय मोकळा, बरोबर ना, त्या पूर्ण स्क्रीनला काय म्हणायचं आपल्याला, ते डेस्कटॉप असं म्हणायचं. येतं लक्षात? आपला जो हा स्क्रीन आहे मेन, या स्क्रीनला काय म्हणायचं आपल्याला, डेस्कटॉप असं म्हणायचंय. ज्याच्यावरती आपल्याकडे जे काही प्रोग्राम्स आहेत कम्प्युटरमध्ये, हे सर्व प्रोग्राम्स याच्यामध्ये सेट केलेले आहेत. बरोबर ना. आता हे प्रोग्राम्स म्हणजे काय असतात, तर हे आपले शॉर्टकट आहेत. बरोबर ना. डेस्कटॉप वरती जेवढे काही तुम्हाला आयकॉन्स दिसतात, बरोबर ना, तेवढे प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल आहेत. त्याही पेक्षा जास्त कॉम्प्युटर प्रोग्राम जो आहेत ते आपल्याकडे इन्स्टॉल आहेत. बरोबर ना. त्याच्यापैकी, बरोबर, जे प्रोग्राम आपल्याकडे इन्स्टॉल आहेत त्यापैकी काही प्रोग्राम्स डायरेक्टली आपल्या इथं आपण काय करतो, इझिली ऍक्सेस करता यावे म्हणून आपण काय केलेलं आहे, डेस्कटॉपवरती ठेवलेले. बरोबर आहे. काय म्हणायचं, आयकॉन्स असं म्हणायचं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलंय, जस्ट डायल कॉल, हे काय आपला एक्सेलचा आयकॉन आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे दिलेलं आहे टॅली डेव्हलपर, आपण काय आपल्यासाठी आयकॉन दिलेला आहे. बरोबर ना. त्याचबरोबर एनी डेस्क काय आपल्यासाठी ऍप्लिकेशन आहे, आणि त्या ऍप्लिकेशनचा हा इझिली ऍक्सेस आयकॉन आहे. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, हे जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम इझिली ऍक्सेस करता यावे म्हणून आपण काय केलेलं इथं आयकॉन्स क्रिएट केलेले. येतं लक्षात? ओके. त्याच्यानंतर पुढे हा जो मेन्यू दिसतो इथे, त्याला म्हणायचं स्टार्ट मेन्यू. बरोबर आहे. स्टार्ट मेन्यू म्हणजे काय, आपल्याकडे जे काही प्रोग्राम्स आहेत, बरोबर, आपल्या कॉम्प्युटरमध्ये जेवढे काही प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम चालू करण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये आपण इथून स्टार्ट केले पाहिजे. बरोबर ना. जिथे आपल्याकडे स्टार्ट मेन्यू आहे त्या स्टार्ट मेन्यू पासून आपण काय केलं पाहिजे, स्टार्ट केलं पाहिजे. बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं हा जी खाली पट्टी दिसते ब्लॅक कलर मध्ये ही, बरोबर आहे. त्या पट्टीला आपल्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं टास्क बार. बरोबर आहे. आपण आपल्याकडं कॉम्प्युटरमध्ये आज जे काही प्रोग्राम्स ऍक्सेस आहेत किंवा प्रोग्राम्स रन आहेत, बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतो येतो, टास्क बार असं म्हणतो. येतं लक्षात? टास्क बार कशाला म्हणायचंय, ऑलरेडी आपण प्रोग्राम रन केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण काहीतरी काम करतोय, अशा प्रोग्राम जिथं सिच्युएट केलेले असतात त्याला काय म्हणायचं, टास्क बार असं म्हणतो. म्हणजे आणखी इनकम्प्लीट आहेत, इन प्रोसेस आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जो आहे, बघा, आता हे झालं आपलं बेसिक इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं डेस्कटॉप. डेस्कटॉप कशाला म्हणायचंय, त्याचबरोबर स्टार्ट बार कशाला म्हणायचंय किंवा स्टार्ट मेनू कशाला म्हणायचंय, आणि हा आपला जो आहे हा टास्क बार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जे काही आपले प्रोग्राम्स आहेत, जे प्रोग्राम आपण रन केले ते मिनिमाइज करून टेम्पररी स्वरूपामध्ये आपण काय करतो, इथं क्लोज करून ठेवतोय. किंवा जे प्रोग्राम मध्ये तुम्ही काम करताय ते प्रोग्राम तुम्हाला इथं दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, टास्क बार असं म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये आपण काय करणार आहे, ऍक्च्युअल मध्ये आपलं जे टॅली सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे, टॅली प्राईम, आपण काय करतो, लेटेस्ट व्हर्जन जे आहे टॅलीचं, टॅली प्राईम हे शिकतोय. बरोबर आहे. आज आपण काय करणार, डायरेक्टली टॅली प्राईम कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, बरोबर, आणि ते इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये कंपनी कशी क्रिएट करायची हे आपण इथं बघणार आहे. बरोबर आहे. मग आता इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम तर आपल्याकडे गुगल क्रोम आहे, जी काही तुमच्याकडे ब्राउझर असेल ते ब्राउझर तुम्हाला काय करायचं, इथं ओपन करायचं. ओके. आपण ब्राउझर ओपन केलं. ब्राउझर ओपन केल्यानंतर मॅक्सिमाइज केलं. ठीक आहे. आता मला काय करायचं, ऑलरेडी जे काही सॉफ्टवेअर माझ्याकडे आहे टॅली सॉफ्टवेअर, टॅली प्राईम, हे सेटअप मला डाउनलोड करायचं. ठीक आहे. मग आता डाउनलोड करण्यासाठी मला काय करायचंय, इथं वर टाकायचं आपल्याला www, ओके, .google.com. बरोबर आहे. हे लक्षात, इथपर्यंत आपल्याला जाता येईल. ठीक आहे. www.google.com वरती आपल्याला इथे जायचंय. इथे गेल्यानंतर इथे राहायचंय डाउनलोड टॅली